तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. त्याच्या नावामध्येच एवढी सामर्थ्य आणि शक्ती आहे की आमचे सगळे रोग बरे करतो, आमची संकटामधून तो सुटका करतो, आमच्या अडचणीमधून तो आम्हाला वाट दाखवतो आणि आम्हाला मोकळे करतो. आणि म्हणून त्याच्या नावामुळे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, त्याच्या नावामुळे आम्हाला शांती प्राप्त होते. आणि म्हणून आपण यावेळेस गीत गाऊया. दुसरं गीत आहे, जिस नाम में है मुक्ती, जिस नाम में है शक्ती. आंधळे सुद्धा बरे होतात, त्यांना दृष्टी प्राप्त होते, रोगी बरे होतात, लुळे पांगळे चालायला लागतात. येशूच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ज्या वेळेला तो जन्मणार होता त्यावेळेला त्याच्या आईला परमेश्वराच्या दूताने येऊन दर्शन दिलं आणि म्हटले, तू पुत्र प्रसवशील आणि तू त्याचे नाव येशू ठेव. त्या सामर्थ्य आणि हे नाव परमेश्वराने दिलेलं आहे, हे नाव स्वर्गातून आलेलं आहे. आणि म्हणून त्याने आमच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे, एवढं प्रेम केलेलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी देऊन टाकला. आणि म्हणून त्या येशूच्या नावाचा आपण गौरव करणार आहोत. शून्यातून निर्मिती करणारा आमचा परमेश्वर आहे. त्याने आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, त्याने आमच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून आपण दीर्घवीर स्वराने हे गीत गाऊया. शून्य से लेके तुझे मुझे रचनेया आपने रूप में. चर्चा ग्रुपमध्ये आलेला आहे 3 नंबरचं गीत. प्रार्थनापूर्वक आपण हे गीत गाऊया. Yeah.
प्रभू स्तुतीस पात्र आमचा परमेश्वर आहे. अद्भुत प्रेम प्रभू तू आमच्यावरती केलंस. इतकं प्रेम केलंस की प्रभू तू आपला एकुलता पुत्र आम्हासाठी देऊन टाकलास. हो प्रभुदेव बाप्पा तो स्वर्गातून खाली या पृथ्वीवर आला. आम्हाला प्रभुदेव बाप्पा आमचा उद्धार करण्यासाठी इतकं प्रेम प्रभू त्याने आमच्यावरती केलं की त्याने आपली सर्व संपत्ती सर्व सुख स्वर्गातलं जे आहे प्रभू ते सोडून खाली आला. आणि तुझ्या प्रेमाबद्दल आमची स्तुती आणि आराधना करतो. आता हे प्रभू तू आमचा नाव आहे. कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे पवित्र देव बाप्पा आम्ही स्तुती करतो, आराधना करतो. पुन्हा एक वार या शपथ दिवशी प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात तू आम्हाला आणलंस. प्रार्थनेची संधी दिलीस, तुझं गौरव करण्याचं तू आम्हाला मुभा दिलीस. ही वेळ प्रभू तुझं वचन ऐकण्यासाठी आहे आणि म्हणून त्याकडे लक्ष लावत असताना ते विधित करत असताना आपण प्रत्येकाला तू मार्गदर्शन साधनाचा महान प्रवेशाच्या द्वारे. आज पेंटेकॉस्ट नंतरचा 5वा रविवार आहे आणि त्या निमित्ताने जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्यातून शुभवर्तमान जे आहे त्या शुभवर्तमानावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि विषय आहे आपण कोण आहोत, गर्दीतले की पाचारण झालेले. 2 प्रकारचे लोक आम्हाला या समुदायामध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून आपण त्या 2 प्रकारापैकी कुठल्या प्रकारातले आहोत हे आपण आज पडताळून घ्यायचं आहे. आणि म्हणून मार्काच्या शुभवर्तमानाकडे आपण पाहणार आहोत. मार्क शुभवर्तमान जसजसं आपण वाचत जातो तसतसं आम्हाला दिसून येतं की त्याच्यामध्ये मार्काने येशूच्या सेवेची प्रसिद्धी कशी वाढत गेली, त्याचं त्या प्रकारे कार्य कसं वाढत गेलं हे अगदी पहिल्या अध्यायापासून आम्हाला पाहायला मिळतं. जरी त्या काळामध्ये येशू सेवा करत होता त्या काळामध्ये देखील काही लोक होते त्याच्या सेवेला विरोध करणारे होते. त्याच्या प्रत्येक कार्यावरती लक्ष केंद्रित करून तो कुठे चुकतो, तो कुठे नियम मोडतो, तो कुठे देवाचा अधिकार स्वतःचा अधिकार म्हणून वापरतो, या सगळ्या चुका शोधण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक होते आणि अनेक प्रकारचे गट होते. त्यापैकी आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतात परुषीय होते, सदुकी होते, शास्त्री होते. आणि मग यांच्या व्यतिरिक्त यांच्यात भरीत भर म्हणजे रोमन सरकार पण एका बाजूने एका दिशेने त्यांचं काम करत होतं. कारण त्यांच्या कानावर आलेलं होतं की हा पण एक राजा आहे आणि म्हणून हेरोदाने 2 वर्षाखालील बाळकांची काय केली होती, कत्तल केली होती. हे इतिहासामध्ये नमूद होतं. आणि त्यामुळे जे जे राजे येत असत, जे जे हेरोद त्या ठिकाणी सत्तेसाठी येत असत, ते सगळे हा इतिहास वाचून ऐकून समजून त्या प्रकारे आपलं राज्य चालवत होते. आणि हे जरी सगळे विरोध करत होते, येशूला त्याच्या सेवेपासून परावृत्त करण्याचा, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तरी देखील येशू ख्रिस्त जेथे जेथे जात असे तेथे तेथे लोकांची गर्दी त्याच्या मागे होती. नेत्यांना विरोध करणारी माणसं असतात, पण ती मोजकी माणसं सोडली तर मोठा लावाजामा त्यांच्या मागे जाणारा त्यांचा फॅन असतो आजच्या भाषेमध्ये. आणि हे आपल्याला विसरता कामा नये. अगदी येशूच्या काळामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. आणि 2023 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणच्या सर्व प्रदेशामध्ये एक आकर्षणाचा केंद्रबिंदू झालेला होता. आणि तो जिथे जिथे जात असे, जी जी तो सेवा करत असे, ते पाहून लोक त्याच्या मागे जात होते. आणि म्हणून 1-1, 2-2, 3-3 कुटुंबाच्या कुटुंब असं करत करत मोठा लोक समुदाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जात होता. पण जरी मोठा लोक समुदाय जात होता तरी देखील त्यांच्यातले काही लोकच हे येशूचे अनुसरण करणारे होते. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या देशांच्या मध्ये, या सगळ्या जगामध्ये
येशूचं नाव घेणारी माणसं खूप आहेत, पण येशूचं अनुकरण करणारी माणसं कमी आहेत. थोडक्यामध्ये येशूचं शिष्य होण्यासाठी कोणी जास्त प्रयत्न करत नाही. आणि म्हणून या शास्त्रपाठामध्ये मार्काचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 7 ते 19 या वचनामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त गर्दी जमवण्यासाठी आला नाही. येशू ख्रिस्त हा आजकालच्या सेलिब्रिटी सारखा लोकांच्या द्वारे स्वतःच्या मागे पैसे देऊन किंवा कपडे लत्ता देऊन किंवा कुठल्याही प्रकारचा आमिष दाखवून गर्दी करत नव्हता. त्याच्या सेवेमुळे लोक आपोआप त्याच्या मागे चालू लागलेले होते. हा फरक आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त गर्दी जमवण्यासाठी किंवा लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी सेवा करत नव्हता किंवा ह्या जगात आला नव्हता, तर तो आला होता लोकांना शिष्य बनवण्यासाठी, त्यांना पाचारण करण्यासाठी. आणि म्हणून त्याने जी सेवा सुरू केली त्या सेवेमध्ये त्याने प्रथम जर काय केलं असेल, स्वतःच सुरू केली. तो स्वतःच उपदेश करू लागला. मार्काचं शुभवर्तमान 1ला अध्याय जर तुम्ही काढला तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तो एकटाच प्रचार करत होता, देवाच्या राज्याची घोषणा करत होता आणि म्हणत होता पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य येथे आहे. मला आणखी लोक हवे आहेत की देवाच्या राज्याची सुवार्ता दिगंतापर्यंत पोहोचवणारे. आणि मग त्याने 12 जणांची निवड केली. मग 12 जणांची निवड केल्यानंतर त्याने त्यांच्याद्वारे अशा प्रकारचं काम केलं की त्या 12 जणांच्या मध्ये 70 जण आणखी ऍड झाले, मग 300 ऍड झाले, मग 500 झाले, मग 3000 झाले, मग 5000 झाले. आणि मग ही संख्या वाढतच चालली, वाढतच चालली. आज तो वरती वाढत आहे. येशूच्या मागे आलेल्या गर्दीकडे मला तुमचं लक्ष वेधू द्या. मार्काचं शुभवर्तमान 3रा अध्याय 7 ते 12 या वचनामध्ये मार्काने एक नमूद केलेलं आहे आणि ते म्हणजे येशूची वाढती प्रसिद्धी. 7वं वचन आणि पहिला भाग जर तुम्ही वाचला तर येशूच्या कार्याची प्रसिद्धी कशी वाढत होती हे आम्हाला मार्काने लिहिलेलं पाहायला मिळतं. 7वं वचन, येशू आपल्या शिष्यांसह निघून समुद्राकडे गेला तेव्हा गालिलातून मोठा समुदाय, मोठी गर्दी त्याच्या मागे चालली. पुरुषांनी येशूला विरोध केला होता पण त्याने काम करायचे थांबवले नाही. आणि म्हणून मग विरोध होत होता या कारणास्तव त्याने लगेच काय केलेलं आहे, ती जागा सोडली. बघा 6वं वचन असं म्हटलेलं आहे, मग पुरुषांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा याविषयी हेरोदियांच्या बरोबर त्याच विरुद्ध ताबडतोब मसलत केली. आणि हे जेव्हा येशूने ओळखलं त्यावेळेला शिष्यानं तो त्याने घेतलं आणि तो समुद्राकडे गेला. आणि समुद्राकडे गेलेला असताना त्याच्या मागे गर्दी जमा झालेली आहे. येशू आला हे म्हटल्याबरोबर लोक त्याच्या मागे गर्दी करत, याचा अर्थ त्यावेळेला मोबाईल पेक्षाही सामर्थ्यशाली असं संपर्काचं साधन होतं आणि ते म्हणजे मुख. काय होतं? मुख. तोंडोतोंड प्रचार होत असे आणि तो एवढ्या फास्ट होत असे की अख्ख्या गावाला काही मिनिटांच्या मध्ये ही बातमी पोहोचत असे आणि लोक आपली घरदार सोडून येशूच्या मागे जात होते. गंमत अशी आहे की येशू समुद्राकडे गेला, लोक त्याच्या मागे आहे. येशू एकांतात गेला, लोक तिथं आहे. येशू डोंगरावर गेला, गर्दी तिथं पोहोचते. म्हणजे येशू जिथे जिथे जात असे तिथे तिथे त्याच्या मागे लोकांचा घोळका असे, लोकांचा घोळका असे. कारण ही गर्दीच अशी होती की त्या गर्दीमध्ये प्रियानो लोक भुकेले तहानेले होते, त्यांच्या गरजा होत्या. म्हणून आपण दुसरं पाहणार आहे 7 ते 8 वचनामध्ये ही गर्दी कशी होती, ही गर्दी कशी होती, या गर्दीचं स्वरूप काय होतं. आणि मार्क या 8 आणि 9 वचनामध्ये त्या गर्दीचं तपशील देतो आणि तो असं म्हणतो, यहुदिया, यरुशलेम, इदोन आणि यार्देनेच्या
पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन यांच्या आसमंतातला प्रदेश, यातून मोठी गर्दी येशू जी जी कृत्य करत होता त्याविषयी ऐकून त्याचकडे आला. बघा, येशूच्या सेवा कार्याची महती इतक्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये पसरली होती की येशू एका ठिकाणी आलाय म्हटल्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक येत असत आणि त्या यादीमध्ये आम्हाला फक्त एवढीच लोक दिसत नाही तर हेल्लेनी किंवा विदेशी लोक देखील त्या गर्दीमध्ये आलेले आम्हाला दिसून येतात. पण त्या सगळ्या गर्दीमध्ये त्यांचे अनुसरण करणारे मात्र कमी होते. हे आम्ही विसरता कामा नये. मार्काने स्पष्ट लिहिलेले आहे की ह्या गर्दीमध्ये जे आलेले लोक होते ते कोण होते, ते कुठून आले होते, किती दूरून आलेले होते. यावरून प्रियानो, येशूच्या सेवेचं महत्व आम्हाला कळून येतं. येशू किती सेवा प्रबळपणे करत आहे हे आम्हाला मार्काने या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजेच काय, प्रत्येक वंश, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक भाषा यामधून लोकांचं तारण व्हावं ही देवाची योजना येशूच्या द्वारे कशी प्रगट होत आहे हे मार्काने स्पष्ट केलेलं आहे. हे मार्काने स्पष्ट केलेलं आहे. आता आपण आपल्या सेंट क्रिस्टोफर चर्च लक्षात घेऊया थोडा. आता हे जे ऐकत आहेत तुम्ही तुमच्या चर्चमध्ये, तुमच्या चर्चमधल्या लोकांचं तुम्ही परीक्षण करू शकता. आम्ही आमच्या चर्चमध्ये पाहतो कोणी एकाच गावाचे सगळे आलेले आहेत का? नाही आहे. आम्ही एकाच प्रदेशामधले आहोत का? नाही आहोत. एकाच खेड्यातले आहोत का? नाही आहोत. आम्ही एकाच शहरातले आहोत का? नाही. भारतातले आहोत, पण वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण आलेलो आहोत आणि गर्दी करून प्रभूच्या मागे चालण्याचा प्रयत्न करत आहोत. तशाच प्रकारे या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या ठिकाणी सेवा करत होता त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातून, वेगवेगळ्या राष्ट्रातून आलेले लोक आणि परके जे होते, विदेशी जे होते, यहुदी जे होते, असे बरेच लोक त्या गर्दीमध्ये येशूचं प्रवचन ऐकायला, येशूच्याकडून बरे होण्यासाठी आलेले होते. मग आम्हाला गर्दीचा धोका काय आहे हे 9व्या आणि 10व्या वचनामध्ये मार्क लिहितो. काय लिहितो बरं पहा. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तेव्हा दाटीमुळे चेंगरू नये म्हणून त्याने, म्हणजे येशूने आपल्या शिष्यांना एक होडी तयार करावयास सांगितले, तयार ठेवण्यास सांगितले. कारण त्याने बहुत जणांना बरे केले म्हणून जे सर्व पिडलेले होते ते त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडू लागले. गर्दीचा पहिला धोका येशूला बसला आणि त्या येशूच्या शरीराला, त्याच्या वस्त्राला स्पर्श करून बरं होण्यासाठी लोक त्याच्या अंगावर पडू लागले आणि मी स्वतः चेंगरून जाऊ नये ही येशूला चिंता वाटली, धोका वाटला. म्हणून त्याने ताबडतोब शिष्यांना काय म्हटलं, एक होडी तयार करा, एक होडी तयार करा. सावधानता बाळगणं हे फार महत्वाचं आहे. आणि येशू ख्रिस्ताच्याही जीवावर बेतलं होतं चेंगरून जाऊ नये म्हणून येशूने शिष्यांना आपल्या आज्ञा केलेली आहे की तुम्ही होडी तयार ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त गर्दीमध्ये सेवा करत असताना देखील स्वतःचा बचाव करण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं नाही. स्वतःचा बचाव करणं हा प्रत्येक मनुष्याचा स्वभाव आहे, असतो आणि असणार, आणि तो अधिकार आहे. आता कोण कशा प्रकारे स्वतःची सावधानता बाळगतो हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. परंतु अनेक सेवक आम्हाला पाहायला मिळतात. संत पावलाचं उदाहरण आहे. ज्या ज्या वेळेला त्याला जीवे मारण्याचा घाट घातला त्या वेळेला त्याला एकदा तर टोपलीत बसवलं आणि काय केलं, भिंतीच्या कडेवरून त्याला वेशीच्या बाहेर सोडलं. हो प्रिया, आंधळेपणाने आम्ही काम करावं असं प्रभूचं वचन आम्हाला कधीच सांगत नाही. येशू ख्रिस्त हा कॉन्शियस होता, शुद्धीवर होता. त्याला कळत होतं की आता मला काय करायला हवं आणि काय नको. योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 54 ते 56 वचनामध्ये आम्हाला संत योहान फार वेगळी गोष्ट प्रभू येशूच्या मुखातून आलेले सांगत आहे. योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय 54 ते 56 असं म्हटलेलं आहे,
जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे, त्याला शेवटल्या दिवशी मी उठवेन. कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. प्रभू येशू ख्रिस्तात आम्ही प्रभू भोजनामध्ये सहभागी होतो. त्याचा अर्थच असा आहे की आम्ही येशूमध्ये राहतो आणि येशू आम्हामध्ये राहतो. आता या गर्दीचं लागू करून आपल्याला करायचं आहे. जे सगळे येशूकडे आकर्षित होतात ते सर्व त्याचे शिष्य होऊ शकत नाही. हा पहिला धडा आहे. येशूचं नाव ऐकून येशू चमत्कार करतो, चर्चला गेल्यावरती बरं वाटतं, चर्चला गेल्यावर माझं आरोग्य प्राप्त होतं, माझे आजार पळून जातात, माझे संकट दूर होतात, माझ्या चिंता मिटतात. चर्च किंवा येशू हे आकर्षणाचं ठिकाण नाही. आम्ही त्या आकर्षणाकडे पाहून जर येत असू तर प्रियानो आम्हाला शिष्य होता येणार नाही. त्या गर्दीकडे पाहत तुम्ही अनेक लोक येशूबद्दल ऐकलं होतं. तो चमत्कार करतो, रोग्यांना बरे करतो. काहीने जे ज्यांना ज्ञान प्राप्त करायची इच्छा होती त्यांनी ऐकलं होतं की येशू चमत्कार करतो आणि प्रवचन पण करतो आणि म्हणून काही प्रवचन ऐकायला आलेले होते. परंतु या सगळ्या गर्दीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं ही सगळी गर्दी काय येशूचे शिष्य झाले का हो? नाही झाले. नाही झालं. अनेक लोक परत गेले कारण आकर्षण संपलं, येशू निघून गेला, माणसं परत घरी गेले. आम्ही जर येशूकडे किंवा चर्चकडे काही कारणास्तव येत असू, स्वार्थाने पाहत असू, स्वार्थ पूर्ण झाल्यावर आमचं आकर्षण कमी होऊन जातं आणि आम्ही त्यापासून परावृत्त होतो. हा पहिला धडा आहे. दुसरी गोष्ट आम्ही या गर्दीमधून शिकू शकतो आणि ते म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीऐवजी गर्दीचा जो ओढा होता तो स्वतःच्या शरीरातील रोग येशूकडून कसे बरे करता येतील हे त्यांचं आकर्षण होतं. हा त्यांचा ध्येय होता, हा त्यांचा उद्देश होता आणि म्हणून ते त्याच्यावर तुटून पडत होते. त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याच्याकडून कसं तरी माझा आजार बरा व्हावा यासाठी ते येशूच्या अंगावर पडू लागलेले होते. आध्यात्मिक जीवनापेक्षा शारीरिक जीवनात मला निरोगी कसं राहता येईल यासाठी ते येशूच्या मागे चाललेले होते. तुम्ही आणि मी असे आहोत का? आध्यात्मिक वाढीपेक्षा शरीर माझं नीट असावं म्हणून येशू देवदेव करतोय का? मग आम्ही स्वतःला फसवत आहोत, मग आम्ही स्वार्थी आहोत, मग आम्ही या गर्दीतल्या अनेक लोकांच्या पैकी एक आहोत हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून योहानाचं सुवर्तमान 6 अध्याय आणि त्याच अध्यायामध्ये 26व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिले म्हणून नाही तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून तुम्ही माझा शोध करता. खायासाठी तुम्ही माझ्या मागे येता, बरे होण्यासाठी तुम्ही माझ्या मागे येता. आणि प्रभूने देखील हे ओळखलं, येशू काय काम करत आहे, येशू काय सेवा करत आहे, येशू काय शिक्षण देत आहे हे पाहण्याऐवजी त्यांनी भाकर मिळते आपल्याला खायला, जेवणाची सोय होते, आरोग्य प्राप्त होतं, चला येशूच्या मागे. आणि ही चुकीची गोष्ट आहे. त्याही गोष्टींसाठी आम्ही देवदेव करू नये, देवाच्या मागे जाऊ नये. आम्हाला अनेक चर्चेसमध्ये अनुभव आहे, जेव्हा जेवण ठेवलं जातं, खाद्यपदार्थ ठेवले जातात, तोबा गर्दी असते. जेव्हा काहीच नसतं तेव्हा ओटी असते, लोक चर्चलाच येतात. आज तो कुछ नाही आहे चर्च रेग्युलर. पण येशू अशा लोकांच्या विरोधात आहे, कारण हे लोक अन्नासाठी देवदेव करणारे लोक आहेत. आज ही परिस्थिती सगळ्या चर्चमध्ये आहे. आणि जे सगळे, तिसरी गोष्ट आम्ही पाहतो या गर्दीचा स्वभाव जो आहे, आणि तो तिसरी गोष्ट म्हणजे जे सगळे येशूचे नाव घेतात ते सर्व येशूवर विश्वास ठेवतात असे नाही. हे सगळी गर्दी येशू ख्रिस्ताच्या नावावरती प्रियानो आले होते. येशू काय करतो पाहायला, येशू काय सांगतो ऐकायला, आणि त्या गर्दीमध्ये भूक लागलेली माणसं पण होती, हे विसरू नका. ज्या ज्या वेळेला येशूच्या मागे गर्दी होती त्या गर्दीमध्ये सगळे शहाणे लोक होते,
सगळे सुशिक्षित होते, सगळे निरोगी होते, सगळे हाय क्लास सोसायटी मधले अरिस्टोक्रॅट्स होते, ब्युरोक्रॅट्स होते, असं अजिबात नाही. त्याच्या गर्दीमध्ये हे संमिश्र लोक होते. लुळे पांगळे, आंधळे, रोगी होते आणि दरिद्री अवस्थेमध्ये होते, आजारी माणसं होती आणि त्यामध्ये भूत लागलेली माणसं सुद्धा होती. आणि ही भूत लागलेली माणसं शहाण्या माणसांसारखं वागत होते. आणि म्हणून शहाण्या माणसांनी जे ओळखलं नाही ते ह्या भूतांनी ओळखलं आणि काय म्हणाले, तू देवाचा पुत्र आहेस, तू देवाचा पुत्र. गर्दी खायला आली होती, पण त्या गर्दीतले भूत लागलेली माणसांनी येशूला ओळखलं. आणि म्हणून प्रियानो, त्या दुष्ट आत्म्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखले की तू देवाचा पुत्र आहेस, आणि त्यांनी येशूला बरोबर ओळखलं. आणि म्हणून त्यांनी येशूवर विश्वास ठेवला का? त्यांचं तारण झालं का भूतांचं? नाही झालं. आज तुम्ही मी प्रभू येशूच्या मागे जातो, पण जर येशूवर आमचा विश्वास नसेल, विश्वास ठेवून जर आम्ही पश्चाताप यांचा करणारे त्याच्याकडे वळत नसू, तर या भूतांच्या पैकी आपण एक भूत आहोत. ओळखतो येशू देवाचा पुत्र आहे. आला, नाताळाला दंगा करतो, आपण आनंदोत्सव करतो, नाताळ साजरा करत असतो, पार्टी करतो, सेलिब्रेशन करतो, 2 महिन्यांनी परत रडायला लागतो, लेन सुरू होतो, है ना. आणि मग 3ऱ्या महिन्यामध्ये किंवा 4थ्या महिन्यामध्ये पुन्हा गुड फ्रायडे, ईस्टर येतो. 3 दिवस पूर्वी आम्ही रडतो, 3ऱ्या दिवशी आम्ही परत पांढरे कपडे घेऊन आनंद करतो. हे आमचं प्रियानो कृत्रिमपणा आहे. हे स्वतःसाठी आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये उच्च पातळीला पोहोचण्यासाठी आत्मसात केलेली ही गोष्टी आहेत, प्रकार आहेत. परंतु या सगळ्यांपेक्षा आम्ही विश्वास ठेवून पश्चाताप व्यक्त करणारे जेव्हा प्रभूकडे येतो, ते प्रभू पाहतो. आणि म्हणून भग्न आणि अनुतप्त हृदय प्रभू तुच्छ लेखत नाही, देवाचं वचन आहे. आता ह्या गर्दीला आपण सोडूया. आपण आता दुसऱ्या कॅटेगरीकडे, दुसऱ्या प्रकारच्या लोकांकडे वळूया, ज्यांना प्रभूने बोलावलेलं होतं. आपल्या शास्त्राच्या भाषेमध्ये ज्यांना येशूने पाचारण केलेलं आहे. 3रा अध्याय 13 ते 19 वचनाकडे आपण जात आहोत. अनेकांना बरे केल्यावर येशू गर्दीपासून निघाला आणि डोंगरावर गेला, असं म्हटलेलं आहे. पहा, मार्काचे शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 7वं वचन. येशू आपल्या शिष्यांसह निघून समुद्राकडे गेला, आणि मग समुद्राकडून निघाल्यानंतर 13व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मग डोंगरावर चढल्यावर त्याच्या मनाला वाटेल त्यांना त्याने बोलावले. फार महत्वाचं आहे हे वाक्य. प्रभू येशू ख्रिस्ताने माणसं निवडलेली आहे. त्याच्या मागे जाणारी माणसं काही कमी नव्हती, पण त्याने अशी माणसं निवडली की जी त्याचा प्रचार करू शकतील, जे त्याच्या सुवार्तेचं लोक पुढे पोहोचू शकतील, जे देवराज्याच्या वाढीसाठी कारणीभूत होते. आणि म्हणून एवढ्या मोठ्या गर्दीमधून त्याला जे वाटले योग्य त्यांनाच त्याने पुढे बोलावलेलं आहे. त्यांना त्याने पाचारण केलेलं आहे. पहा त्या ठिकाणी काय दिलेलं आहे. तेव्हा त्याने 12 जणांस नेमिले याचा अर्थ अपॉइंटमेंट केली. एखादं काम आहे, त्या कामासाठी त्यांना जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून आपण परमेश्वराचं गौरव केलं पाहिजे की प्रभू मार्क असं लिहितो की त्या येशूला हे कळत होतं, आणि म्हणून त्याने त्याच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी माणसांना बोलावलं. आणि हे येशूचं बोलावणं अधिकारयुक्त होतं. उगाच बोलवायचं म्हणून बोलावलं नाही. त्या बोलावण्यामध्ये, त्या पाचारण्यामध्ये येशूचा अधिकार होता देव म्हणून. त्या बोलावण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार होता, आणि त्यामुळे त्याच्या अधिकाराचा परिणाम बोलावलेल्या व्यक्तीवरती होत होता. आणि म्हणून ज्या वेळेला तो त्या भावांना जाळी साफ करताना पाहतो आणि त्यांना म्हणतो माझ्या मागे या, तेव्हा काय होतं, त्याच्या मुखातून शब्द गेल्याबरोबर त्या भावांच्या कानातून अंतःकरणाला ते भिडतात आणि ते जाळे लागलेच सोडून त्याच्या मागे जातात. परिणाम करणारं हे पाचारण आहे. अधिकार वाणीने आम्हाला परमेश्वर बोलावत असतो. आणि म्हणून त्याचं शिष्य होण्यासाठी काही विशिष्ट लोकांना प्रभू येशू ख्रिस्तानं पाचारण केलेलं आहे. आणि हे 12 जण त्याने असे निवडलेले आहेत की त्यांनी देवाचं गौरव करावं. आता मी खाली आणखी सरकलो खालच्या वचनाकडे.
14व्या वचनाकडे, आणि 14 आणि 15 वचनामध्ये मला पाचारणाचे 2 वैशिष्ट्य पाहायला मिळाले. एक पाचारणाचं वैशिष्ट्य असं आहे, पहा बरं त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. मार्क स्पष्ट लिहितो की परमेश्वराने त्यांना 12 जणांस नेमले अशासाठी की त्यांनी आपणा बरोबर असावे. शिष्यांनी येशू बरोबर असावे ही येशूची इच्छा होते. आणि मग दुसरी गोष्ट लिहिलेली आहे, आपण त्यांना उपदेश करावयास पाठवावे. उपदेश करावयास, ही 2 वैशिष्ट्य आहेत प्रियानो. प्रभू येशू सोबत असणं आणि त्याची सुवार्ता सांगणे, उपदेश करणं. शिष्यांनी येशूचं असावं ही देवाची इच्छा आहे. मानवाबरोबर राहण्याची देवाची खूप इच्छा आहे. मानवच देवापासून वेगवेगळ्या कारणास्तव दूर पळत असतो. परंतु जर पहिलं पान जर शास्त्रात उघडलं उत्पत्तीचं, तर आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू देवा हा दररोज संध्याकाळी आपण निर्माण केलेल्या त्या सुंदर अशा स्त्री पुरुषाच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी येत असे त्या एदेन बागेमध्ये. आज हजारो वर्षानंतर आम्ही हेच पाहतो की या 12 जणांना त्यांनी नेमलं अशासाठी की त्यांनी त्याच्या बरोबर असावे. येशूच्या शिष्यांचा हा जो अधिकार आहे ना, हा अधिकार त्यांचे येशूशी असलेल्या संबंधावरती अवलंबून आहे. येशूशी त्यांचा असलेल्या नात्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून हा जो पहिला भाग आहे या वचनाचा अतिशय महत्वाचा आहे. आणि येशू अपेक्षा करत आहे की यांनी माझ्या बरोबर राहावे. पण एक चुकला, तो येशू बरोबर राहिला नाही. तो मार्ग चुकला आणि नाशाचा पुत्र झालेला. येशूने 12 शिष्यांना नेमलं, एकाने चूक केली आणि तो कायमचा स्वर्गाच्या राज्यापासून दूर गेलेला आहे. आणि म्हणून प्रभू आजही आमच्याकडून त्याच्या सोबत आम्ही राहावं ही अपेक्षा करत आहे. त्याला ओळखावं ही तो अपेक्षा करत आहे. विश्वासणाऱ्यांनी येशूवर विश्वासच ठेवू नये, तर त्याला ओळखावं म्हणून तो आम्हाला पाचारण करत असतो. आणि याचं उदाहरण आम्हाला योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये फार स्पष्टपणे येशू ख्रिस्तानं स्वतः बोलून दाखवलेला आहे. आणि तो असं म्हणतो त्या शास्त्रपाठामध्ये, योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये, तुम्ही मजमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो. जसे पाका वेलात राहिल्यापासून त्याच्याने आपले आपण फळ देववत नाही, तसे मजमध्ये राहिल्यापासून तुम्हालाही देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही पाटे. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मज पासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी मजमध्ये राहिला नाही तर त्याला पाट्याप्रमाणे बाहेर टाकतात, है ना. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलून दाखवत आहे, तुम्ही मजमध्ये राहा म्हणजे मी तुम्हामध्ये राहील. ही सहभागिता आहे, ही क्लोज रिलेशनशिप आहे आमची देवाबरोबर. आणि ही प्रत्येक विश्वासधाऱ्याची असावी ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून देव आमच्या सहवासासाठी तहानेला आणि भुकेला आहे. हो, आम्ही गुडफ्रायडेच्या दिवशी, उत्तम शुक्रवारच्या दिवशी हे ऐकलेलं आहे. देवाच्या दासीने आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभूला तहान कशाची लागली होती? आमच्या बरोबर सहवासाची तहान लागली होती. प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मृत्युमुखी पडत होता. प्रभू येशू ख्रिस्ताचा अंत होत होता आणि आता तो ह्या जगातून निघून जाणार होता आणि पुन्हा त्याचा सहवास आपल्याशी असावा याची तहान त्याला लागलेली होती. आणि म्हणून तो असं म्हणतो, तू यांनी माझ्या बरोबर असावे. प्रभूला एकटं राहायला आवडत नाही. त्याला त्याचं गौरव करण्यासाठी, सेवा करण्यासाठी माणसांची गरज आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या सहवासात राहायला पाहिजे. आता त्याच्या सहवासात राहायचं म्हणजे काय करायचं? काय करायला हवं? शास्त्रपाठ वाचणे, शास्त्राचा अभ्यास करणे, देवाची गीते गाणे, स्तोत्र वाचन करणे, नियमित चर्चला सामुदायिक उपासनेमध्ये हजर राहणे, प्रार्थनेमध्ये वेळ घालवणे, आराधना करणे, अशा अनेक गोष्टी आहेत प्रियानो की ज्याच्याद्वारे आम्ही येशूच्या सहवासात राहू शकतो. येशूशी आम्ही कनेक्ट राहू शकतो. आणि जोडले जाणं हा ख्रिस्ती विश्वासधाराचा उद्देश आहे. आणि शिष्य हा येशूचा प्रतिनिधी असतो. वी आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ क्राइस्ट.
आणि संत पौल तर म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचे वकील आहोत. काय आहोत? अंबॅसॅडर आहोत. आम्ही प्रतिनिधित्व करणारे माणसं आहोत. येशू जिथे जिथे आम्ही जातो त्या ठिकाणी येशूचं प्रतिनिधित्व करणं, येशूच्या ऐवजी येशूचं जे काम आहे ते आपण करणं, येशूचं गौरव करणं, हे प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडून अपेक्षा करत आहे. आणि न्यायाच्या दिवशी प्रभू आम्हाला हे विचारणार आहे. प्रेषितांना येशूने अधिकार दिलेला आहे आणि अधिकार देऊन काय सांगितलेलं आहे? त्यांनी सुवार्ता सांगावी. पहा बरं, मार्काचं सुवर्तमान 3रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, रोग बरे करण्याचा व भूते काढण्याचा अधिकार त्यांना असावा. हा अधिकार आम्ही स्वतःमध्ये निर्माण करू शकत नाही. हा अधिकार आमच्या स्वतःच्या द्वारे किंवा नातेवाईकाच्या द्वारे किंवा माणसाच्या द्वारे मिळवू शकत नाही. हा रोग बरे करण्याचा आणि भूते काढण्याचा अधिकार देवापासून येतो आणि हा अधिकार येशूने त्याच्या शिष्यांना दिला. कारण येशूला माहित होतं की सेवा करत असताना यांना याची गरज आहे आणि म्हणून त्याने या 2 गोष्टींचा अधिकार दिलेला आहे. हे आम्ही विसरता कामा नये. आता हे मिशन आहे, हे ध्येय आहे, विश्वास देण्याचं हे कार्य आहे. जर आम्ही थोडक्यामध्ये पाहायचं म्हटलं तर आम्हाला 4 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलेल्या पाहायला मिळतात. पहा बरं, मार्काचं सुवर्तमान 3रा अध्याय आणि 16 ते 19 या वचनामध्ये, 14 ते 15 या वचनामध्ये, आम्ही येशूच्या सह असावे, येशूची सुवार्ता सांगणारे असावे, रोग बरे करणारे असावे आणि भूते काढणारे असावे. ही 4 कामं आम्हाला करायची आहे. आता या 4 कामांपैकी परमेश्वराने आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे, कोणत्या गोष्टीचा अधिकार दिलेला आहे, हे आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. जर मला भूत काढण्याचा अधिकार नाही आणि जर मी भूत काढण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळा होऊ शकतो, नाही का? परिणाम वेगळा होऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराने काय अधिकार दिलेला आहे, काय दान दिलेलं आहे, काय देणगी दिलेलं आहे, हे आम्ही पडताळून पाहिलं पाहिजे. प्रभूच्या सानिध्यामध्ये गेलो पाहिजे. येशूने ज्यांना पाचारण केले ती यादी जर पाहिली तर प्रियानो आम्हाला आश्चर्य वाटतं. त्यात त्याच्या दैवी योजनेचा भाग दिसतो. त्याने कुठल्या एका कुटुंबाला, कुठल्या एका समाजाला, कुठल्या एका राष्ट्राला किंवा कुठल्या एका वंशाला निवडलं नाही, तर त्याने सर्व पृथ्वीवरती, सर्व मानवजातीवरती प्रेम केलेलं आहे. आणि प्रेम करत असताना, अधिकार देत असताना, सेवेचं वाटप करत असताना, दान देत असताना, पवित्र आत्म्याचा अभिषेक करत असताना त्याने दमदार, प्रभावी, शिकले सवरलेले, नावाजलेले, चांगले वागणारे, चांगल्या शिलाचे लोक निवडले असं नाही. हे सगळा ग्रुप जो आहे हा सगळा धार्मिकांचा ग्रुप आहे. जे सुशील होते, जे चांगले समजणारे होते, जे पुढारी होते, त्या सगळ्यांना त्याने बाजूला सारलं. उलट त्यांनाच म्हटलं की तुम्ही तर चुना लावलेल्या कबरांसारख्या. पण गरिबांकडे, गरजूंकडे, अशिक्षितांकडे त्याने पाहिलं, लुळ्या पांगळ्यांकडे पाहिलं आणि त्यांना म्हटलं मी काय करावे तुमच्यासाठी अशी तुझी इच्छा आहे. आणि मग तो काय म्हणाला? प्रभू मला दृष्टी दे. काय म्हणाला? प्रभू मला दृष्टी दे. प्रभू आमच्या कुठल्या कॅटेगरीतल्या लोकांच्यावरती अधिक प्रेम करतो, त्यांची काळजी करतो, हे जर पाहिलं, मार्काने स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि हे जर पाहिलं तर येशूने अनोळखी आणि तळागाळातले जे लोक आहेत त्यांना पाचारण केलेलं आहे, त्यांना बोलावलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे स्वतःच्या योजना त्याने राबविल्या. हे कोळी होते, हे मासे धरणारे लोक होते, हे अशिक्षित असे होते, दिवस रात्र फक्त त्यांचं समुद्राच्या किनारीच आयुष्य जायचं. त्यांना त्याने बोलावलं, त्यांना अधिकार दिला, त्यांना ट्रेंड केलं, त्यांना शक्ती दिली, सामर्थ्य दिलं आणि प्रभूसाठी ते काय झाले? साक्षी झाले. प्रभूसाठी त्यांनी स्वतःचा जीव दिलेला आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही पाहतो की प्रभू येशू अशा लोकांना पाचारण करतो की जे बाहेरून चांगले दिसत नसले, परंतु त्यांच्या आतमध्ये जी केपेबिलिटी आहे, जी पात्रता आहे ती येशू ओळखतो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की प्रभू अंतःकरण तपासून पाहणारा परमेश्वर. त्यात पाप आहे का चांगलं आहे, पुण्य आहे, हे पाहत नाही तो. कारण त्याच्या दृष्टीने सर्व माणसांनी
पाप केलेलं आहे. आणि म्हणून ह्या पापी माणसांच्या अंतःकरणामध्ये तो हे पाहतो की ही व्यक्ती माझ्या सेवेसाठी हिच्यात काय पात्रता आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो रिक्षा चालवणारे, चहा वडापाव विकणारे किंवा तळागाळातले जे लोक आहेत किंवा गुंड जे आहेत, अशांना प्रभू पाचारण करतो, त्यांचं जीवन बदलतं आणि आमच्यापेक्षा ते पुढे जातात आणि आमचं ते आणि आम्ही त्यांचे युट्यूबवरती संदेश आहे, मैं ऐसा था मैं वैसा था, है ना. आणि आम्ही तर जन्मापासूनचे ख्रिस्ती ना, आम्ही कसे. या साध्या साध्या गोष्टीचा जर आपण विचार केला ना, तर हे मागून आलेले प्रभूमध्ये नव्याने जन्म पावलेले विश्वासाच्या बाहेरचे लोक जेव्हा प्रभूकडे येतात तेव्हा ते सामर्थ्याने पेटून इतकी सेवा करतात आणि आम्ही वर्षानुवर्षे चर्चला येतोय जाताना आम्ही काय करतोय याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून करंदकराचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 26 ते 31 वचन फार महत्वाचे आहेत. यामध्ये प्रभूचा सेवक आम्हाला अतिशय स्पष्टपणे लिहितो, मार्गदर्शन करतो की परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही कशा प्रकारे आमचं जीवन जगलं पाहिजे, परमेश्वराला काय आवडतं. करंदकराचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 26 पासून मी वाचत आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, बंधुजनो तुम्हा झालेले पाचारण पहा, तुम्हामध्ये संसार दृष्ट्या ज्ञानी, समर्थ, कुलीन म्हणजे मोठ्या कुळातले, चांगल्या कुळातले, अभिमानी असे फार नाही, तर ज्ञानांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख ते निवडले, बलवानाच लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बळ ते निवडले, आणि जगातील जे कुलहीन, धिक्कारलेले, शून्यवर अशांच देवाने याकरता निवडले की जे आहे ते त्याने निरर्थक करावे, आणि देवासमोर कोणी मनुष्य जातीच्या प्राण्याने आढ्यता मिळवू नये. त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व, पवित्रकरण व पाप विमोचन असा झालेला आहे, यासाठी की जो अभिमान बाळगतो ना त्याने स्वतःच्या धार्मिकतेविषयी नाही तर त्याने प्रभूविषयी बाळगावा असा शास्त्रलेख आहे. हे पुढारी जे होते ना, मुख्य याजक, शास्त्री, परुषी, हे स्वतःबद्दल आढ्यता बाळगत होते, मी चांगला आहे, मी तसा नाही. आणि म्हणून त्यांनी समाजाच्या मध्ये असलेले जे लहान सहान घटक होते त्यांना शासन करायला सुरुवात केली. त्यांना देवाचे नियम म्हणून स्वतःचे नियम त्यांचे गळे उतरवू लागले, त्यांना धोंडमार करू लागले, त्यांचा न्याय करू लागले. आणि जेव्हा हे येशूने पाहिले तेव्हा तो त्यांच्या विरोधामध्ये उभा राहिला. शेवटी प्रियानो, आम्ही येशूकडे आकर्षिले गेलेल्या लोकांपैकी असू नये, त्या गर्दीतून आपण बाहेर पडायला पाहिजे. कारण गर्दीचा स्वभाव आपण पाहिला, गर्दीचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. देवाने आम्हाला जे पाचारण केलेलं आहे ना त्याकडे आपण येऊया, त्या लोकांच्या पैकी एक होऊया. कारण प्रभू आम्हाला त्याच्या गौरवासाठी बोलावत आहे. त्याला आपण ओळखूया, त्याच्या सहवासात राहूया, त्याचा उपदेश करूया, त्याची सुवार्ता सांगूया, आणि त्याने जो अधिकार आम्हाला दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर लोकांचं तारण होण्यासाठी आपण करूया. म्हणजे खरोखर आम्ही गर्दीतल्या लोकांपेक्षा येशूचे शिष्य जे झाले, पाचारण झालेले जे लोक आहेत त्यापैकी एक होऊ शकतो. आणि प्रभू अशा प्रकारे तुम्हाला आणि मला जे पाचारण प्रभूने केलेलं आहे त्या पाचारणाला आपण प्रामाणिक राहूया आणि त्या पाचारणाप्रमाणे देवाचा उपदेश, देवाची सुवार्ता आणि देवाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून अनेकांना देवाच्या राज्यामध्ये ओढण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देवापा, आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. आज तू दोन प्रकारचे लोक आमच्या समोर ठेवलेस, गर्दीतले लोक आणि पाचारण झालेले लोक. प्रभू, आम्ही गर्दीतले लोक जे फक्त आकर्षण पाहून आले आणि निघून गेले असे असू नये, तर ज्यांना तू पाचारण केलंस त्यांनी तुझ्या सह असावे ही तुझी इच्छा. प्रभू, आम्हाला तू बोलावलंस, आम्हाला पाचारण केलंस, तुझे शिष्य होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्या सानिध्यात असावं, तुझा आम्ही गुणगौरव करावं, तुझ्या वचनाची सेवा करावी. आणि प्रभू, जी गरजू आहे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास आम्ही स्वतःला उघडीत करावे म्हणून तू कृपा कर.
कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे